आडवली संघाचा 12वा प्लेयर. हॅलो हॅलो. कोणाकोणाची मॅच आहे आता? बोलतोयस जेवतायत ना ते. चालू असलेला सामना शिवशंभू आडावळे विरुद्ध बोरगर बॉईज. टॉस कोणी जिंकलाय? टॉस आडावळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यांची सलामीची जोडी मैदानात तेजस करंजे. 4 ओव्हर 4 ओव्हर. दुसरा तेजस आणि कोण आहे? आकाश. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातले दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर तटवरला चेंडू. काहीसा एका धावसंख्येत भर होतो. आकाश आपलं खातं उघडतो. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 2. 3 धावसंख्या होते 3. नाही एक वाईड आणि एक बघाशी बाईज होतं आणि हे काय बॉलरचं नाव काय? धीरज. धीरज आपला सुंदर तटवला चेंडू आकाशने. आणि पुन्हा एकदा गजाक्षदर्शन म्हणता येईल ते बोरगर बॉईज संघाचा दुसरा झेल सुटतो बोरगर बॉईज संघाकडून. आकाशला पहिला जीवदान मिळत आहे. बघू आकाश संघात आपल्या संघासाठी काय करतोय ते. एक धावसंख्या होते ती 4. धीरजचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. सुंदर तटवलेला चेंडू लेग साईड दिशेने चेंडू जातो सीमा. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते बोरगर बॉईज संघाकडून. 2 धावा तर पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु 2 धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते टोटल धावसंख्या होते 6. धीरजचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. संघाचं पहिलं स्वतःचं पहिलं षटक टाकतायत ते धीरजचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. सुंदर तटवलेला चेंडू मिडऑफच्या दिशेने चेंडू जातो सीमा रेषे पार. या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10. आता सुंदर फटका मारता येईल तेजसांचा. तेजस करंजे. धीरजनं पुढचा चेंडू खेळतील तेजस. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. पुन्हा एकदा 4 धावा. 4 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 14. आता सुंदर फटकेबाजी करतो तो तेजस. पहिलं षटक चालू आहे.
पहिल्या चार चार चेंडूत 14 धावा आल्या धावफलकावर त्या आढावळे संघाच्या. धीरेचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. काहीसा ऑप्शनच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु तो लेग बायच्या रूपात हा पुन्हा एकदा तिसरा चौकार मिळतोय तो आढावळे संघाला. आढावळे संघाची धावसंख्या होते ती 18. काहीसं महागडं षटक म्हणता येईल ते बोरगर बॉय संघाकडून धीरज यांचं, आणि काहीसं चांगलं षटक म्हणता येईल ते शिवशंभू आढावळे संघासाठी. एक बॉल बाकी आहे. पंच षटक संपलंय का? एक बॉल बाकी दाखवतो इकडे. पंच षटक सांगा पहिलं. षटक नाही, षटक संपलं का? इकडे एक बॉल दाखवत आहे. ओके. शिवशंभू आढावळे संघाची एक षटकानंतर धावसंख्या होते ती बिनबाद 18. बिनबाद 18. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत सागर. बघूया सागर आपल्या संघासाठी पहिलं षटक काहीचं मागडं म्हणता येईल ते धीरज यांचं. दुसरं षटक घेऊन येतात सागर आपल्या संघासाठी काय करतात ते त्यांना तोंड देतील आकाश. शिवशंभू आढावळे एक जबरदस्त टीम म्हणता येईल. अध्यक्ष चषक विनर, कालभैरव चषक विनर, एक तगडी टीम म्हणता येईल. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. सागर यांचा चेंडू खेळतील आकाश. काहीसा अवांतर धाव्याने पंच वाईट घोषित करतायत. एका धाव्याने धावसंख्येत भर होते अवांतरच्या रूपाने. 19 धावसंख्या होते 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. सागरांचा पुढचा चेंडू टोला स्क्वेअरलीच्या दिशेने. चेंडू जातो सीधा सेमीराशे बाहेर. चौकार. या चौकाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 23. काहीशी चांगली सुरुवात म्हणता येईल ती शिवशंभू आढावळे संघाची. सागर यांचा पुढचा चेंडू खेळतील आकाश. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्येत होते 24. सागर यांचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. क्षेत्ररक्षण लावताना जास्त वेळ घेऊ नये. कर्णधार सागर यांचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. सुंदर फटका तेजस यांचा सीधा सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्येत भर होते ती 30. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते 30 आणि वैयक्तिक तेजस किती खेळत आहे 22. वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहे तेजस. सागर यांचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. सुंदर तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 31.
पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो सागर. सागर यांचा पुढचा चेंडू खेळतील आकाश. सुंदर तटवलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण केले. एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 32. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते 32. सागर यांचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. सुंदर तटवलेला चेंडू. आई जातो षटकार. 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्येत भर होते ती 38. आणि तेजस वैयक्तिक. तेजस वैयक्तिक 28 धावांवर खेळत आहेत. दोन षटकाकर धावसंख्या होते ती 38. शिवशंभू आढळले संघाची दोन षटकांत धावसंख्या होते 38. बिनबाद 38. गोलंदाजाचं नाव. गोलंदाजाचं नाव. गोलंदाजाचं नाव. गोलंदाजाचं नाव लहू. लहू वाडकर. छोट्या चनीचा गोलंदाज वैयक्तिक. पहिल्यांदा संघाचा तिसरं षटक घेऊन येतोय आकासाठी. सुंदर तटवलेला फटका. मिडविकेट दिशेने सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत भर होते. ती धावसंख्या होते 42. चांगली सुरुवात म्हणता येईल ती शिवशंभू आढळले संघाची. दोन षटकाकर धावसंख्या होते 42. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि धावसंख्या आहे 42. अजून 11 चेंडू फेकायचे बाकी आहेत. बघूया धावसंख्या आजच्या दिवसाला धावसंख्येचा उच्चांक गाठला जातोय का शिवशंभू आढळले संघाकडून. लहू यांचा पुढचा चेंडू खेळतील आकाश. रिव्हर्स स्वीप मारलेला फटका. थर्डमॅनच्या दिशेने 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येत भर होते 46. सलग 2 चेंडूवर 2 चौकार मिळत आहेत ते आकाशाला. लहू यांचा पुढचा चेंडू खेळतील आकाश. सुंदर तटवलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण केले. दुसरी घेण्याच्या प्रयत्नात दुसरी पूर्ण होते. या 2 धावसंख्येत भर पडते ती 50. शिवशंभू आढळले संघाची अर्धशतक धावफलकावर लागत आहे. बिनबाद 50. सलामीची जोडी अजूनही मैदानात. गडीत बाद करण्यात काही यश आलं नाही ते बोरगर बॉईज संघाला. बोरगर बॉईज संघाकडून लहू आपला दुसरा चेंडू टाकतायत तो आकाशाला. हा काही डाव्या दिशेच्या बाहेरचा चेंडू पंच अवांतराच्या वाईटच्या दिशेने घोषित करतायत. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 51. लहू यांचा पुढचा चेंडू खेळतील आकाश. सुंदर तटवलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा झेल सुटतोय तो बोरगर बॉईज संघाकडून. हा दुसरा जीवदान मिळतंय ते आकाशाला आणि गचाक्षत्र म्हणता येईल ते बोरगर बॉईज संघाकडून. धावसंख्या होते ती 52. लहू यांचा पुढचा चेंडू खेळतील तेजस. तेजस वैयक्तिक. सांगा 32 धावांवर खेळत आहेत.
सुंदर तटवला चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावासाठी या 4 धावांनी धावसंख्येत भर होते ती 56. बिनबाद 56. शिवशंभू आडावळे धावसंख्या होते बिनबाद 56. इनिंग झाली की नाही जेव द्या फक्त जेवायचं फक्त. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले रमेश हुतेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी रुपेश कांदाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. तसेच रमेश हुतेकर यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. हॅलो या चेंडूवर मात्र अपील मागितली गेली. पंच मात्र पूर्णपणे स्तब्ध आहेत. इट्स वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल आणि स्कोर कार्ड वरती 63 धावा. षटक क्रमांक 3. तर त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईकला इथे थ्रो मात्र परफेक्ट होता. आपण पाहिलं गोलंदाजाने चेंडू गॅदर केला नाही. मित्र ग्रे कलरचं टी शर्ट मित्राची आपण कॅप उलटी घातले ना कीपरचे त्या प्लीज सरळ करा. तशा आम्हाला आयोजकांकडून सूचना आली आपल्यासाठी. तर 64 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं मार्गस्थ आहे. यस चौथं मार्गस्थ आहे. आणि यावेळेस मात्र लाफ्टर शॉट. चेंडू मात्र हवेमध्ये. लांबी काढता आले का? चेंडू मला लांबी मात्र काढता आली नाही. आणि त्याचबरोबर धावा तब्बल 6 धावा बहाल केल्या जातील की काय? यस षटकार आहे का? यस 4 धावा येतात या चेंडूवर. आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र बऱ्याच अंशाने पुढे सरसावेल. 68 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे करा. हा सर. तसेच रमेश हुतेकर साहेबांचा या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार दिनेश सेलार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. स्कोर ना स्कोर तो 74 सर काय. तसेच या ठिकाणी रुपेश कांदाडे चिखली यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी स्वीकारायचा आहे. याचा आणखीन एक मोठा स्ट्रोक. आणि या वेळेस सुद्धा चेंडूवर येत आहेत 6 धावा. आणि या 6 धावांनी आपण पाहूया वैयक्तिक तेजसच्या बॅट मधून किती धावा आलेत. आपण यस नक्कीच आता मात्र सर्व प्रेक्षकांना इथे अपेक्षा आहे. यस तेजससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैयक्तिक 55 धावा तेजसच्या बॅट मधून आले तर या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये सांघिक अर्धशतक होणं सुद्धा खूप कठीण होत होतं. यस आणि पहिलं अर्धशतक त्याच्या आयुष्यातलं या स्पर्धेमधलं पहिलं यस स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं तेजसच्या बॅट मधून. त्यानंतर आणखीन एक आणि षटकार हॅट्रिक सुद्धा तेजसच्या बॅट मधून. आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत
या तेजस साडी काय दामदार कामगिरी समोरील संघाला मात्र एकतर्फी हा सामना आता झुकवेल की काय हा खेळाडू तेजस आकाश मात्र आपण पाहिलं आकाशने सुद्धा खूपच चांगली साथ त्याच्या माध्यमातून 3 चौकार आकाशच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले मात्र पूर्णपणे हवी जायला तेजस पुन्हा सफल झाला होता मात्र बॅट चुडीचा संपर्क नाही आणि धाव मात्र कंप्लीट केली जाईल का तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिली इनिंग इथे समाप्त होते आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण स्कोर कार्ड वरती जाऊयात धावा आणि जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू 24 चेंडू आणि तब्बल 88 धावांची गरज 88 धावांची गरज प्लीज लाईन अप करून आपण मैदानाच्या बाहेर यायचंय लाईन अप हा हे कंपल्सरी आहे आपल्या सर्वांसाठी संगनायकाने ते आपल्या खेळाडूंना शिस्त लावायची आहे की लाईन अप हे खूप महत्त्वाचे आहे आपण यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टिंग ठेवलं आहे त्यामुळे शिस्तबद्ध हे आयोजन पार पाडलं गेलं पाहिजे त्याकरता आम्ही सकाळच्या सत्रापासून सर्व संगनायकांना तसं आम्ही बजावतोय तर पुढील मॅच उंबरठ स्पोर्ट क्लब आणि लक्ष्मीनारायण लोहारे ना लोहारे दोन्ही संघाचे संगनायक प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघाचे संगनायक प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे आणि इथे आपण समालोचन कक्षाकडे जर पाहिलं तर मात्र या वेळेस लंच टाईम आणि या वेळेचा खूप आनंद घेताना आमचे अमित देशमुख असतील आणि त्याचबरोबर यस अनिलजी मोरे माफ करा अमितजी गाडगे आणि त्याचबरोबर अनिलजी मोरे हे दोन्ही गोड व्यक्तिमत्व या वेळेस मात्र आपण पाहतोय लंच टाईमचा आनंद घेत आहेत कारण सकाळच्या सत्रापासून जवळजवळ सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून ही व्यक्ती इथे आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे मात्र बारकाईने लक्ष देत आहेत बोरकर बॉयज वर्सेस आढावळे या दोन संघादरम्यान मॅच ही सामना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर आढावळे संघाने फलंदाजी करताना 87 म्हणजे 87 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आणि 88 धावांचं लक्ष ठेवले गेले ते म्हणजे बोरकर बॉयज या टीम समोर आता मात्र सलामीचे फलंदाज बॅट्समन स्ट्राईकला धीरज आणि नॉन स्ट्राईकला मात्र विजय हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे यस मिस्टर आकाश शेडगे जाऊया पहिल्या षटकातील या पहिल्या चेंडूकडे आणि पहिल्या चेंडूवर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये आणि येतोय डॉट चेंडू तर यापुढील मॅच उंबरठ विपक्ष लोहारे या दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण यायचे टॉस साठी उंबरठ विपक्ष लोहारे दोन्ही संघाचे संघनायक लगेच आपण टॉस साठी यायचे आहे दोन्ही संघनायक उपस्थित आहेत आणि
यस आशिषजी गाडगे आपण पाहतोय अमित गाडगे यांचे बंधू यांच्या शुभस्या टॉस केला जातोय आणि त्यांचं सुद्धा सकाळच्या सत्रापासून आपण या आयोजनासाठी मोलाची उपस्थिती त्यांच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं जाते. कुठली रिक्वायरमेंट असेल काय असेल तर आणि यस लोहारे टीम इथे टॉस विन आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर जाऊया टॉस झाल्यानंतर मात्र जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. त्यानंतर मात्र यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न बाउन्सर चेंडू होता त्याला मात्र टॅप केलं गेलं आणि चेंडू खेळला गेला एका धावेसाठी. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि स्कोर कार्ड मात्र पुढे सरसावला जाईल. तर स्कोर कार्डवरती धावा येतात 3 धावा. तर 3 धावा आहेत स्कोर कार्डवरती. अतिशय सुंदर खेळपट्टी आणि तेवढंच चांगलं टुर्नामेंट. आणि आपण पाहिलं होतं की याच मंचावरती गेले काही दिवस जर आपण मागे गेलो तर मात्र मला वाटतं लास्ट वीक मध्ये याच मंचावरती एक जबरदस्त टुर्नामेंट आपला पाहायला मिळालं होतं. ए जी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळालं. अमित गाडगे ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. हे टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळालं आणि अक्षरशः त्या टुर्नामेंटमध्ये ज्या प्रकारे प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी प्रेम दाखवलं लखन्य जोगं म्हणावं लागेल अमित देशमुख यांच्यावरती. प्रत्येक खेळाडूचं मान्यवरांचं किंवा असोसिएशनमधील प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं खूप चांगले संबंध आणि त्यामुळेच आपण पाहतोय त्यांच्या प्रेमाखातर का होईना मात्र सर्व खेळाडू मान्यवर आणि असोसिएशनचे सर्व कार्यकारी मंडळी त्या मंचावर आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र हा चेंडू सुद्धा खूप कमबॅकिंग चेंडू पाहायला मिळतोय आणि येतोय डॉट स्वरूपाचा चेंडू. स्कोर कार्डवर धावा केवळ 3 धावा आतापर्यंत. 5 चेंडू आणि 3 धावा. लक्ष 88 धावांचं लक्ष आणि त्याच लक्षाच्या दडपणामध्ये मात्र हा फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि यावेळेस सुद्धा सबमरीन चेंडू टप्पा पाडल्यानंतर खूप खाली पाहायला मिळाला. जमिनीलगत चेंडू पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे पहिलं षटक इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर केवळ 3 धावा. या टुर्नामेंटमधला खूप मोठा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 87 रन स्कोर कार्डवरती लावल्या. आणि आपण जर काही दशक जर मागे गेलो तर इंटरनॅशनल क्रिकेटवरती पहिल्यांदा 400+ धावा ऑस्ट्रेलिया टीमने उभारल्या होत्या आणि त्या टीमने साऊथ आफ्रिका या संघासमोर त्या धावा उभारल्या होत्या. आणि पहिल्यांदा 400+ धावा आल्यानंतर वन डेच्या मॅचमध्ये 400+ धावा आल्यानंतर नक्कीच साऊथ आफ्रिका संघ काहीसा दडपणामध्ये होता. मात्र त्याच मॅचमध्ये त्याच दिवशी तो रेकॉर्ड तोडला गेला आणि ती मॅच साऊथ आफ्रिका संघाने जिंकली होती. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही काहीही घडवून आणू शकता मात्र तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये ती हिंमत असणं गरजेचं असतं. जर तुम्ही टार्गेट मोठा असला म्हणून जर तुम्ही जर मनाने जर तुमचं खर्चीकरण झालं तर मात्र तीच देहबोली तो आपल्याला मैदानावरती सुद्धा पाहायला मिळते. इथून मात्र चांगलं कमबॅक करेल का टीम ते मात्र पाहणं महत्त्वाचं असेल. यावेळेस संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. फुलटॉस बॉल खेळला गेला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि धाव मात्र केवळ 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने का होईना मात्र स्कोर कार्ड पुढे सरसावतोय. आणि सद्यस्थिती जर मित्रांनो पाहिली तर मात्र एकेरी दुहेरी धाव या मॅचमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा दिलासा देऊ शकत नाही. तर केवळ 6 धावा स्कोर कार्डवरती. त्यानंतर यावेळेस मात्र पॉवरफुल पुल शॉट पाहायला मिळाला. चेंडू मात्र गेलाय 6 धावांसाठी. नो बॉल. अंपायर नो बॉल. यस नो बॉल आणि यस नो बॉल प्लस षटकार आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय बोनस मिळाले या चेंडूवर पहा. नो बॉल तर मिळालाच, षटकार सुद्धा मिळाला, फ्री हिटचा चेंडू सुद्धा मिळेल. मात्र विजय या विजयाचा जर विचार केला तर मात्र विजय कोसो दूर या संघापासून. कारण पहिलं षटक खूप दडपणामध्ये खेळलं गेलं त्यामुळे आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये दडपण वाढलं आणि वाढल्या दडपणाखाली मात्र संघ पूर्णपणे ढासळलेल्या परिस्थितीमध्ये आहे की काय. कारण
मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. पहिलाच फटका खूप चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज विजयच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. फ्रीजचा चेंडू आहे आणि फ्रीजच्या चेंडूवर कशा धावा घेतल्या जातील तर स्कोर कार्डवर धावा 13 धावा. यस आणि फ्री हिट. त्यानंतर फुल टॉस बॉल. मात्र यावेळेस कमबॅक करतोय संदेश. कुठलीही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. डॉट चेंडू. आणि या चेंडूवर सुद्धा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, अटॅकिंग क्रिकेट दाखवला. मात्र संपर्क पाहिजे तसा मात्र संपर्क होताना पाहायला मिळत नाही बॅट आणि चेंडूचा. इथे सुद्धा केवळ एकच धाव घेतली गेली आणि एक धाव्याने मात्र स्कोर कार्ड पुढे सरसावला जातोय. 88 धावांचं लक्ष आहे. नक्कीच लक्ष काहीस जड आणि थोडंसं न पेलवणारं आहे. मात्र तुम्हाला जिंकायचं असेल, जर पुढच्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला इथून ती किमया दाखवावी लागेल, जी किमया पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर 15 धावा स्कोर कार्डवरती. त्यानंतर या चेंडू सुद्धा विजयच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. बराच वेळ तुम्ही या षटकांसाठी घेताय. आपल्याला 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटाचा अवधी आहे. याचं भान आपण राखायचं आणि पंच आपण त्यांना वारंवार तशी आठवण करून द्या किंवा वॉर्न केला तरी चालेल, कारण आपल्या बऱ्याच मॅचेस अजून खेळवायच्या, बरेच सामने, आणि त्याकरता इथे वेळ वाचवण्याची गरज. मात्र इथे वेळ खर्ची केला जाईल कारण येतोय षटकार. चेंडूला पुन्हा शोधण्यासाठी वेळ. येस आणि येतोय हा षटकार. षटकाराने स्कोर कार्ड मात्र जाईल. स्कोर कार्डवरती धावा येतात. तसेच या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव राकेश गुरुजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर 22 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत. आणि इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅकिंग चेंडू. चेंडू मात्र थोडंसं स्टंपला मिस करून मात्र चेंडू स्टँडच्या वरून निघून जाताना आणि यावेळेस सुद्धा अपील मागितली गेली आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये बॅट्समन इथे फलंदाज विजय येईल बॅक टू द पवेलियन. चला बॅट्समन आपण सुद्धा लवकर जायचं मैदानामध्ये. विजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सागर येतोय स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला पण पाहतोय बॅट्समन धीरज. गोलंदाज मार्कवर आहे. यावेळेस ब्लॉकॉलला चेंडू खेळला गेला. दिशा मात्र ब्लॉकॉलची आणि तेवढाच चांगला सटीक मारा सुद्धा पाहायला मिळाला. येतोय पुन्हा एक डॉट चेंडू.
औपचारिक म्हणून पुढील चेंडू फेकले जातील की काय, कारण त्या प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांची. कुठलेही मोठे अटॅकिंग क्रिकेट दाखवले जाते, मोठे स्ट्रोक मात्र पाहायला मिळत नाहीत. अजयच्या बॅटमधून नक्कीच एक षटकार आला, त्यानंतर मात्र अजय सुद्धा तंबूच्या आश्रयाला परतताना आणि इथून चेंडू खेळला गेला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट पॉईंटला आणि येतोय डॉट चेंडू. त्यानंतर मात्र गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज बाद होतो इथे. कॉट बिहाइंड, आणखीन एक फलंदाज बाद होईल. ओके, हिट विकेट, सॉरी हिट विकेट स्वरूपामध्ये बॅट्समन आउट होतोय. त्यानंतर मात्र या चेंडू खेळला गेला शॉर्ट टर्मला. क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही धाव या चेंडूवर सुद्धा घेतली जाणार नाही. 22 अंकावरती स्कोर कार्ड पूर्णपणे स्थिरावला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे हवा निघून गेली की काय, कारण प्रतिस्पर्धी संघ मात्र अक्षरशः नांगी टाकताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि तब्बल 66 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 षटकार कमीत कमी पाहिजे ते जाता. व्हाईट बॉल, यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, मात्र झेल ड्रॉप आणि धावा मात्र रोखले. इथून मात्र खराब यष्टीरक्षण, चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून निघून जातोय. डीप फाईन लेगला धावा येतील 4 धावा. तर यानंतर उन्हाळा सामना असेल उमरट विपक्ष लोहारे. येस, उमरट विपक्ष लोहारे. तर आपण लगेच क्षेत्ररक्षण आपण जर असेल तर मग आपण लगेच मैदानामध्ये मॅच संपल्यावर लगेच जायचं आहे आणि लाईनअप करून खेळाडूंनी बाहेर यायचं आणि लाईनअप करूनच आतमध्ये जायचं आहे, याची आपण सुद्धा जाणून ठेवा. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे, लवकर रिलीज करायचे आहे जेणेकरून दुसरी मॅच आपल्याला लगेच सुरुवात करता येईल, कारण केवळ औपचारिकता म्हणूनच आपला चेंडू सुद्धा फेकायचा आहे. तर लवकरात लवकर आपण मॅचला संपुष्टात आणावं. येस, तर शेवटचा चेंडू इथे रिलीज केला गेलाय आणि अशा प्रकारे आपण पाहतो विजेता टीम या शिवशंभू अडावळे संघ मात्र इथे